बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, जर तुम्ही अजूनही शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राइब केला नसाल तर तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती करतो, तुमच्या हक्काच्या लाडक्या शिवसेना एक वादळला आत्ता ताबडतोब सबस्क्राइब करा, जेणेकरून शिवसेनेच्या अनुषंगाने असलेल्या साऱ्या बातम्या, सारी माहिती मला तुम्हा सर्वांपर्यंत रोज पोहोचविता येईल. त्यासाठी नक्की सबस्क्राइब करा. आज जो विषय घेऊन तुम्हा सर्वांसमोर आलेले शिवसैनिकांनो, पुन्हा एक कोकणातला विषय आहे. दक्षिण कोकणातला, तळ कोकणातला तुम्ही म्हणू शकता. सावंतवाडी ज्या मतदारसंघातनं दीपक केसरकर शिवसेनेचे आमदार राहिले. दीपक केसरकर हे कसा चेहरा आहे, हा चेहरा तुम्हाला दिसताना फार मासूम दिसतो बरं का. इतका मासूम चेहरा, तुम्ही म्हणाल की म्हणजे नाकावर माशी बसली तर ती उडणार नाही, असा मासूम चेहरा. पण ह्या मासूम चेहऱ्याच्या मागे शातीर माणूस किंवा शातीर एक व्यक्तिमत्व लपलेलं आहे शिवसैनिकांना. शातीर, अतिशय चलाख. पण ह्या शातीर व्यक्तिमत्वाला कसे घरचे आहेर म्हणावे की घरचे जोडे म्हणावे, आता हे आपल्याला ठरवायला लागेल. पण ह्या शातीर व्यक्तिमत्वाला शेवटी हे कर्माचे भोग असतात शिवसैनिकांनो. हे शातीर व्यक्तिमत्व गुरफटलंय आता स्वतःच्याच माणसांच्या जाळ्यामध्ये, स्वतःच्याच मित्रपक्षांच्या जाळ्यामध्ये हे शातीर व्यक्तिमत्व गुरफटलंय. या शातीर व्यक्तिमत्वाला शिवसेनेच्या जीवावर तिथे सत्ता मिळाली होती. खरं तर तुम्ही पहा, यांचा शिवसेनेत जो प्रवेश झाला तोच मुळात बाळासाहेब आपल्यामधून गेल्यानंतर झालेला आहे. म्हणजे 2014च्या आसपासचा निवडणुकीच्या तोंडावर झालेला यांचा हा प्रवेश. आता निवडणुकीच्या तोंडावर झालेला प्रवेश म्हणजे बाळासाहेब गेल्यानंतर 2 वर्षांनी झालेला प्रवेश, आणि ह्या माणसाने शिवसेनेला हिंदुत्व शिकवावं, ह्या माणसाने शिवसेनेला बाळासाहेबांचे विचार शिकवावेत. शिवसेनेला म्हणण्यापेक्षा उद्धव साहेबांना म्हणता येईल. हा माणूस ज्यावेळेस उद्धव साहेबांना बाळासाहेबांचे विचार सांगू लागला, काय म्हणायचंय असल्या माणसांना. 2014 मध्ये आलेल्या माणसाने शिवसेनेच्या जीवावर 2 टर्मची आमदारकी मिळवली आणि त्याने शिवसेनेला सांगायचं की कशा प्रकारे बाळासाहेबांचे विचार होते, कशा प्रकारे तुम्ही बाळासाहेबांचे विचार लाताडले. आता ह्या माणसावर या कर्माची जी वसुली होते ना, वसुली, मी तुम्हाला मागेही सांगितलं, कर्म ज्यावेळेस वसुलीला निघतं त्यावेळेस कुणाचाही वशिला चालत नाही आणि कर्माची वसुली अगदी सक्तीची असते. इथे तेच घडतंय सावंतवाडीत. कारण हा जो शातीर चेहरा आहे, म्हणजे हा शांत चेहऱ्याच्या मागचा एक शातीर व्यक्तिमत्व आहे. ह्या व्यक्तिमत्वाचा खऱ्या अर्थाने या गद्दारी लिहिण्याचा एक पूर्वार्ध, त्यांनी पूर्वार्ध लिहून ठेवला ना गद्दारीचा, ती ही व्यक्तिमत्व आहेत. एक ते अब्दुल सत्तार नावाचं व्यक्तिमत्व, एक हे दीपक केसरकर नावाचं व्यक्तिमत्व आणि संजय शिरसाट नावाचं तिसरं व्यक्तिमत्व. या 3 माणसांचा रोल फार मोठा आहे या गद्दारी लिहिण्यामध्ये. आणि त्यातलं सगळ्यात मोठं डोकं अब्दुल सत्तारानंतर जर कुणाचं असेल, सिल्लोडच्या अब्दुल सत्तारानंतर, तर ते आहे दीपक केसरकरांचं. त्यामुळे शिवसेनेचा हा सगळ्यात मोठा टार्गेट आहे, शिवसैनिकांचा हा सगळ्यात मोठा टार्गेट आहे. राजकारणच संपवून टाकायचं शिवसैनिकांना, पुढच्या पिढ्या देखील आल्या नाही पाहिजेत, राजकारणच संपवून टाकायचं. काल परवामध्ये राजन तेलींचा जो व्हिडिओ मी पाहिला, तो व्हिडिओ मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो. ज्या प्रकारे ह्या माणसाची मित्र पक्षात असताना देखील अशा प्रकारे उतरवून ठेवलेली आहे. होय, उतरवून ठेवणं हाच एक शब्द मला योग्य वाटतो. अशा प्रकारचे इज्जतीचे ते 4 चौकात काढलेली ही लक्तर यांची वेशीवर टांगली जातात तरी देखील यांना काही पडत नाही. आणि हे काय म्हणतात, मी पत्रकार बंधूंनो मला ह्याच्याविषयी प्रश्न विचारू नका, मी युती धर्म पाळतो, याव त्याव वगैरे भरपूर काही बोलून जातात. नारायण राणेंनी जेव्हा ह्यांची टाईट करून ठेवली होती ना, त्यावेळेस शिवसेनेचा आधार होता. तुम्हाला सर्वांना चांगलंच माहितीये. नारायण राणेंच्या आता मागे पुढे फिरायची स्पर्धा चालू आहे. मी तुम्हाला मागेही काही व्हिडिओ दाखवले, कशा प्रकारे राणे साहेब जर निवडणुकीत उतरणार असतील तर मी पॅम्पलेट रस्त्यावर उतरून वाटेल, राणे साहेब याव, राणे साहेब त्याव, राणे साहेबांसाठी हे करेल, राणे साहेबांसाठी ते करेल, आमच्यात वैचारिक होतं, ते वैचारिक संपलं आता 12 वर्षांनंतर. म्हणजे किती ती लाचारी. हे बाळासाहेबांचे विचार होते, लाचारी करा, ही बाळासाहेबांचे विचार होते. हे बाळासाहेबांचं हिंदुत्व सांगत होतं, लाचारी करा म्हणून. केसरकर पण आहेत, गुलाबराव पाटील आहेत तसे केसरकर हो, एकदम चांगले मित्र झालेले, नवीन शिवसैनिक आहेत. हो, नवीन शिवसैनिक आहेत भाई. तो तुम्हाला एक गमतीचं बोलतो, आम्ही राजसाहेबांची सभा सुरू होती आणि केसरकर साहेब भाषण करत होते आणि राजसाहेब, राणे साहेब, आम्ही सगळे, आणि केसरकर साहेब बाळासाहेब कसे होते हे भाषणात सांगत होते. आणि तेव्हा
राजसाहेब राणेसाहेबांकडे बोलले, साहेब राणे आपण काहीतरी कमी पडलो वाटतो का, हे आता समजायला लागेल. म्हणून एक चांगलं आहे, बाळासाहेबांबद्दल नवीन माहिती आम्हालाही ऐकायला भेटते आणि आम्ही पण त्या गोष्टी एन्जॉय करतो. ते पण हुशार आहेत. सगळे लोक इथल्या स्थानिक आमदाराच्या विरोधात आहेत. आमदार खोटं बोलतो, रेटून बोलतो, दरवेळी आपली भूमिका बदलतो आणि लोक म्हणतात की स्थानिक आमदाराला आत्ता 15 वर्ष आम्ही निवडून देऊन आम्ही आमच्या पायावर दगड मारून घेतलेला आहे, पुन्हा दगड मारण्याची आम्ही या ठिकाणी करणार नाही, या ठिकाणी बदल हा आम्ही 100% करणार, अशा प्रकारे लोक या ठिकाणी बोलतात. वन साईड मी या ठिकाणी निवडून येणार, दीपक केसरकरचं डिपॉझिट घालणं इतकी परिस्थिती आत्ताच्या मतदारसंघातली आहे. माणसाचा उपयोग जर या मतदारसंघाला होणार नसेल, 15 वर्ष आमदार त्यातल्या 8 वर्ष मंत्री, तरी आमच्या जर भागात काय झालं नसेल, जरी आमचा आरोग्याचा प्रश्न सुटला नसेल, जरी आमचा रोजगाराचा प्रश्न सुटला नसेल, तर त्यांच्या मागे उभं राहायचं का? आज जनता आम्हाला माफ करणार नाही. जर आम्ही समजा युतीतनं त्यांना मदत केली तर जनता आमच्या अंगावर येईल, जनता आम्हाला माफ करणार नाही. म्हणून इथली सीट ही भारतीय जनता पक्षाला मिळावी अशा प्रकारचा आग्रह पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना आम्ही या ठिकाणी केला. पण त्यांनी ज्याही तक्रार केली माझं प्रमोशनच होत गेलं. केसरकरनी मला पहिली तक्रार केली ते मला प्रदेशवर घेतलं, केसरकरनी दुसरी तक्रार केली ते मला प्रदेश आणि जिल्हा अध्यक्षपदी जबाबदारी दिली. त्यावेळी केसरकरांनी हे द्यावीच. डीएड बीएडची कॉलेज बंद पडलीत, एक आजगावचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज, ते 4 मुलं आहेत आज. म्हणून या गोष्टीचा गांभीर्याने विचार आज त्यांनी करावा, म्हणून हे लोकांच्या समोर मी या ठिकाणी आणले. त्यामुळे केसरकर साहेबांनी या सगळ्या गोष्टीचा विचार पहिलं करणं गरजेचं आहे. माझ्या तक्रारी करा, तुम्ही जेवढ्या करायचं तेवढे करा, आणि मी माझ्या पार्टीसाठी, मी इथल्या लोकांसाठी मी बांधील आहे, तुमच्यासाठी बांधील नाही. तुमच्या पार्टीत मी नाही आहे, माझी पार्टी वेगळी आहे. आणि म्हणूनच तुम्ही विरोध करून सुद्धा आज जे भारतीय जनता पक्ष या विधानसभेत जी वाढलंय, 70% ग्रामपंचायत भारतीय जनता पक्षाचे आहेत, मॅक्झिमम जिल्हा परिषद पंचायत भारतीय जनता पक्षाचे आहेत, 3 नगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या आहेत, इथले खरेदी विक्री संघ, इथले विकास संस्था ह्या भारतीय जनता पक्षाच्या आहेत. तुम्ही विरोध करून सुद्धा, तुम्ही आमदार असून सुद्धा, तुम्ही पालकमंत्री होतात त्याही सुद्धा आम्ही नगरपालिका काढल्यात. त्यामुळे थोडी तरी तुम्ही बाळगा ना. आम्ही काय तुमचा वैयक्तिक द्वेष करत नाही. माझ्या पार्टीकडे एखादी भूमिका मांडण्यासाठी तुमची परवानगी मला गरज नाही. त्याही तुम्ही कसं म्हणताय की युतीत खडा टाकताय म्हणून, तुम्ही कामच करत नाहीये, तुम्ही निष्क्रिय मंत्री आहात. म्हणून मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की यांच्याकडनं राजीनामा घ्या. इथं आम्हाला काही उपयोग नाही. आणि म्हणताय मला ग्रीनिज बुकात नोंद झाली, स्वतःची पाठ कसली स्वतः तोडून घेताय. कदाचित ग्रीनिज बुकात नोंद तुम्ही काय करत नाही म्हणून झाली असेल, ही तुम्ही नुसती जागा अडून ठेवली म्हणून माझा रोष तुमच्यावर आहे. मी लोकांना पण आवाहन करतो की असल्या फसव्या मंत्र्याच्या मागे या ठिकाणी न राहता लोकांनी हा विचार केला पाहिजे. जर या भागाचा विकास पाहिजे असेल तर भारतीय जनता पक्षाचा जो कोण उमेदवार असेल त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं इथल्या जनतेनं राहायला पाहिजे. त्याच्यामुळे पुन्हा मला यांच्याबद्दल कुठलाही प्रश्न विचारू नका. यांच्याबद्दल एकाही प्रश्नाचं उत्तर मी देण्याएवढं ते मोठे आहेत असं मला बिलकुल वाटत नाही. आमचे खालचे कार्यकर्ते त्यांच्या वेळोवेळी आलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील. तुम्ही मला प्रश्न विचारला म्हणून मी तुम्हाला सांगतोय, याच्या पुढे मला या विषयामध्ये एकदाही विचारायचं नाही. राजन तेली अगदी कशाचीही तमा न बाळगता अगदी स्पष्टपणे सांगतात. कधी कधी तर या माणसाचं शिक्षण काढतात, यांची अक्कल काढतात, यांचं काम काढतात. हे कधी तालुक्यात असतात का, मतदारसंघात कधी असतात का, सारं काढतात. हा विषय नाही आपला, हा त्यांचा अंतर्गत विषय राहिला. पण लक्षात घ्या, एवढा सारा इज्जतीचा पंचनामा झाल्यानंतर देखील ह्या माणसाला कधीही दीपक केसरकरांना उत्तर देताना मी पाहिलं नाही. कारण उत्तर असलं पाहिजे. आणि ह्यांच्या नादी लागलं म्हणजे भविष्यात तिकीट मिळतंय की नाही हे मला माहित नाही, पण भविष्यातल्या होऊ घातलेल्या विधानसभांच्या निवडणुकांमध्ये जे काही थोडंफार इज्जत राखायचं काम असणार ना, ते ह्यांच्याच जीवावर असणार आहे. त्यामुळे ह्यांना कोण दुखावणार. त्यामुळे यांनी यांची दुखतीनच चांगली ओळखलेली आहे. राजन तेलींनी वगैरे यांची दुखतीनच चांगलीच ओळखलेली आहे. हे बरोबर समाचार घेतात, बरोबर. आणि मुळात एक गोष्ट तुम्हाला सांगतो शिवसैनिकांनो, राजन तेली हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिकच. या राजन तेलींना नारायण राणेने, त्यांच्या परिवाराने असेल काय त्रास दिलेला आहे काय वेगळं सांगायची गरज नाही. विशेषतः कोकणातल्या सावंतवाडीच्या असतील, सिंधुदुर्गातल्या शिवसैनिकांना चांगलंच माहिती आहे. अगदी मारहाणीचे प्रकार सुद्धा झालेले आहेत.
अगदी दादर रेल्वे स्टेशनवर सुद्धा त्यांच्या मुलाला मारहाणीचा प्रकार झालेला आहे, राजन तेलीच्या मुलांना. अनेक प्रकार आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत, बऱ्याचशा गोष्टी गुलदस्त्यात आहेत, बऱ्याचशा गोष्टी गुलदस्त्यात आहेत. हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक. आता राजन तेलींना सुद्धा तिकडे विशाल परब आहेत, त्यांचे स्वतःचे तालुका प्रमुख भारतीय जनता पक्षाचे, यांच्याकडनं त्यांना अंतर्गत विरोध आहे, बऱ्याच गोष्टी आहेत तिथे. पण तरी देखील एक गोष्ट मात्र इथे स्पष्ट करावी लागेल शिवसैनिकांनो, केसरकरांना यावेळेस, लक्षात घ्या मी पुन्हा सांगतो, केसरकरांना यावेळेस या गद्दारीचा किंवा ह्या गद्दारीची शिक्षा मिळणं हे फार गरजेचं आहे. राजकीय शिक्षा म्हणजे तुम्ही एखाद्याचा पक्ष फोडण्यामध्ये या कट कारस्थानामध्ये ती पंतांची भूमिका निभावलीत, शकुनी मामासारखी ते सारीपटाचे सोंगटा टाकायचे जितम जितम करणारे तुम्ही होतात. या सगळ्याची शिवसैनिक राजकीय शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र नक्की. मगाशी एक विषय मी तुमच्या सर्वांसमोर काढला की कशा प्रकारे हा भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीमध्ये असताना आणि युतीमध्ये नसताना, बघा त्यांचं मतदान पहा आणि मग तुम्हाला कळेल आपण महाराष्ट्रभरामध्ये यांच्याकडनं किती ठिकाणी नुकसान करवून घेतलेलं आहे. बघा, ज्यावेळेस 2014 मध्ये शिवसेना वेगळी लढली त्यावेळेस शिवसेनेचं मतदान काय होतं? 2014 मध्ये 70,902 केसरकरांना पडले. किती? 70,902. आणि दुसऱ्या क्रमांकावर भारतीय जनता पक्ष होता, त्याला पडले 29,710. म्हणजे शिवसेना 70,000 आणि भारतीय जनता पक्ष 29,000. दोघांमधला डिफरन्स 14चा सांगतोय बरं का मी, दोघांमधला डिफरन्स हा 40,000 आहे. आणि 2019 मध्ये ज्यावेळेस आपण युतीमध्ये लढलो त्यावेळेस शिवसेनेला मिळाले 69,784 मतदान. म्हणजे ज्यावेळेस एकट्याने लढलो त्यावेळेस 70,902 म्हणजे 71,000 पडतात, आणि युतीमध्ये लढतो त्यावेळेस 69,784 पडतात. आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेले भारतीय जनता पक्षाचे उमेदवार त्यांना 56,556 पडतात, आणि दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार आहेत राजन तेली. 2014लाही राजन तेली होते, 2019लाही राजन तेली आहेत, माझे आमदार आहेत. 2019ला आपला डिफरन्स आला 13,000. म्हणजे 14 मधला डिफरन्स हा 40,000 आणि 19 मधला डिफरन्स हा 13,000. मग 14 मध्ये वेगळा लढल्यानंतर विचार करा, हे स्वतःचं मतदान त्यांचं 30,000 झालं. पण ज्या वेळेस आपण युतीत लढलो यांचं मतदान आपल्याला आलंच नाही. आपले जे 70,000 आपलं जे मतदान होतं शिवसेनेचं ते जागेवर राहिलं, पण यांचं मतदान, भारतीय जनता पक्षाचं मतदान आपल्याला फिरलेलं नाही. आणि हेच तर आपण सांगत आलो, असे कित्येक अपक्ष उभे केलेले आहेत, संपूर्ण महाराष्ट्रभर अपक्ष उभे केले गेले आहेत. मी कित्येकदा खेड आळंदीचं उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला, भिवंडी पूर्वेचं उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला, मी उरणचं उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला. अशी अनेक उदाहरणं आहेत आपल्याकडे. हे स्वतः त्यातलं एक उदाहरण आहे. बार्शीचं असेल, अनेक ठिकाणची उदाहरणं आहेत. किती तुम्हाला उदाहरणं द्यावी या सगळ्यामध्ये. शिवसेनेच्या उमेदवारांच्या विरोधात कायम अपक्ष उभे करायचे आणि शिवसेनेचा उमेदवार कसा पडेल याची तजवीज करून ठेवायची. असो, हे दीपक केसरकरांचं गणित आपण फार लवकर उलथवणार आहोत. दीपक केसरकरांना आता राजकीय भूकंप, राजकीय धक्के पचवायची ताकद किती आहे त्यांच्यामध्ये आता मला माहित नाही. म्हणजे मेंटली म्हणतो मी, फिजिकली कधी शरीर यष्टीवर जात नाही मी मेंटलीच म्हणतोय वैचारिक पद्धतीने. राजन तेली म्हणतायत या अशा माणसाचा प्रचार मी कधीच करणार नाही, या अशा माणसाचा प्रचार केला तर लोक मला माफ करणार नाहीत. आता बघूयात भविष्यात काय घडतंय सावंतवाडीमध्ये. तुर्तास तुम्हा सर्वांची मी रजा घेतोय, पण शिवसैनिकांनो, सावंतवाडीची सीट शिवसेना राखेल हे मी तुम्हाला आजच सांगतो. मधल्या काळात जे काही घडणार आहे ते तुम्हा सर्वांसमोर येईलच, पण सावंतवाडीची सीट ही शिवसेना राखणार, आणि राखणार सावंतवाडी, पर्यायाने कोकण, संपूर्ण कोकणच मी म्हणेन. सिंधुदुर्ग जिल्हा असेल, रत्नागिरी जिल्हा असेल, हा संपूर्ण शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे, आणि तो बालेकिल्ला अबाधित राहणार. एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या. तुमची अवस्था आम्ही मतदारसंघात काय केली आहे हे आम्हाला माहिती आहे. राणेंच्या ह्याच 2 मुलांनी तुमची नगरपालिका तुमच्याकडून घेतली. भारतीय जनता पक्ष आहे आज तिकडे, जिल्हा परिषद आहे आमच्याकडे.
पंचायत समिती सदस्य तुमच्या मतदारसंघातले आमच्याकडे, ग्रामपंचायती अनेक आमच्याकडे. तुमची लायकी आम्हाला चांगली माहिती आहे. दीपक केसरकर, कशाला तुम्ही उड्या मारताय? तुमची काय अवस्था आम्हाला माहीत नाही मतदारसंघात काय आहे ते. तुम्हाला कुबड्या मिळाल्या, त्या कुबड्यांवर तरी चाला, नाहीतर मतदारसंघामधून तुमचा विषय आटपला होता. जीवनदान मिळालंय तुम्हाला राजकीय, दुसरं हे विसरू नका.